शेतात काम करताना अचानक झडप घातली. नागपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा दुर्दैवी मृत्यू. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील देवलापार परिसरात वाघाच्या हल्ल्याची आणखीन एक घटना घडलेली असून सावरा गावाजवळ शेतात काम करणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले. मुक्ता जोगड्या मरस कोल्हे या दुपारच्या शेतात काम करत असताना अचानक वाघाने त्यांच्यावर झडप घातल्याची माहिती समोर येते. हा हल्ला अत्यंत भीषण स्वरूपाचा होता. महिलेचा घटनास्थळी मृत्यू झालाय. काही वेळाने इतर शेतकऱ्यांच्या लक्षात हा प्रकार येताच शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने शेतीकडे धाव घेतली. देवलापार आणि आसपासच्या गावांमध्ये मागील काही दिवसांपासून वाघाच्या हालचाली वाढल्याच्या तक्रारी येत होत्या. शेताच्या बांधावर पायांचे ठसे, जनावरांवर हल्ल्याच्या घटना यामुळेच नागरिकांमध्ये आधीच भीती होती आणि या ताज्या घटनेनंतर दहशतीचं सावट आणखीन गडद झालं आहे. या घटनेमुळे माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतदेहाचा पंचनामा करून पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. संबंधित वाघाचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात येत असून परिसरात कॅमेरे लावणे, पिंजरे उभारणे आणि गस्त वाढवणे यासारख्या उपाययोजना हाती घेण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती मिळते आहे. दरम्यान ग्रामस्थांनी वन विभागाकडून तातडीनं ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना सकाळ संध्याकाळ शेतात जाणे धोकादायक बनलेले असून कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना, भरपाईची तात्काळ घोषणा, वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरते आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर.